निवडणूक आयोगाचे पत्रकार परिषद वाघमारे साहेब यांनी घेतली आणि पत्रकारांच्या प्रश्नावर निवडणूक आयोगानं जे स्पष्टीकरण दिलं की विरोधक जो आरोप करतात किंवा मतदार यादीचा घोळ असेल तर तसा काही आरोपात त्या तथ्य नाही असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट केलेलं आहे। पण तरीही काही शंका असेल तर नक्कीच त्यांनी निवडणूक आयोगाकडे जावं आणि त्या बाबतीतला सर्व अधिकार, कारण ती स्वायत्त संस्था आहे म्हणून त्या संस्थेला सर्व अधिकार आहेत, त्यामध्ये काय आम्ही बोलू इच्छित नाही। निवडणूक आयोगाचं काम करते आणि पत्रकारांना पत्रकाराचा एक हे असतो, अधिकार असतो, त्या भावनेतून त्यांनी प्रश्न विचारायचं उत्तर त्यांनी दिले। राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीची घोषणा आज केली आणि त्यांच्या पत्रकार परिषदेच्या नंतर एक गोष्ट लक्षात येते की 2 डिसेंबरला महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायती, त्याचप्रमाणे 288 नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या संदर्भातला कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने घोषित केला। महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत, एकत्र लढलो पाहिजे अशी आमची भूमिका आहे। मात्र तरी स्थानिक जिल्ह्याची परिस्थिती त्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर वरिष्ठांनी टाकलेली आहे। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मॅरेथॉन बैठका पण मुंबईला आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात सुरू आहेत। अजितदादांची काम करण्याची पद्धत, अजितदादांनी घेतलेली मेहनत, शेतकऱ्यांपासून लाडकी बहीण योजनेपर्यंत राबवल्या गेलेल्या योजना, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जमेची बाजू असेल आणि याच जमेच्या बाजूच्या भरोशावर महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1 नंबरचा पक्ष ठरेल। तसंच आम्ही जिल्ह्यात सुद्धा तयारी करतो आहोत। अकोला जिल्ह्यामध्ये किंग मेकरच्या भूमिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यात आमच्या मनात दुमत नाही।